जयेश लट आणि हसनैन कुरेशी यांची सलामीची जोडी मैदानात येते. कशा प्रकारे सामना होईल, गोलंदाज निवास गावंड कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कशा प्रकारे रोखून धरेल या फलंदाजांना, हे जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा ऋतिक लोंढे यांच्याकडे घेऊन चलतोय. धन्यवाद विकास दादा. वळीव आपण मैदानाच्या दिशेने संध्याकाळचं सत्र आहे. रिलायन्स नवगाव त्यांच्या विरोधामध्ये सागरी गणेश थळ. सलामीची जोडी आपण पाहिली तर हसनैन कुरेशी आणि त्याचा साथीदार फलंदाज जयेश लट. एक विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी दोघेही ओळखले जात आहेत. चला मित्रांनो, एक धाव स्कोरबोर्डवर लागलेली आहे. सागरी गणेश थळ विपक्ष रिलायन्स नवगाव. दोन्ही मातब्बर संघ एकमेकांविरोधात अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. थळ नवगावची बराबरी आपल्याला अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. थळ नवगाव प्रतिस्पर्धी अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आज मात्र तलवार क्रीडांगणावरती रिलायन्स वर्सेस सागरी गणेश थळ असा सामना रंगतोय. निवास गावंड बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू चांगल्या स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. समोर फलंदाज जयेश लट आहे, एक आक्रमक फलंदाज. 2020 ला आमदारांच्या चषकामध्ये पहिली बाईक त्याला मिळाली आणि मात्र त्या बाईकच्या नंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाहीये. तेव्हापासून तो प्रकाश झोतामध्ये आला अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये. हा मोठा फटका धिरकावून दिलाय, परंतु तिथे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ज्ञानेश्वर माऊली सासवणे त्यांच्या विरोधात गावदेवी रांजणपाडा. चला नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. बापदेव रांजणकार विपक्ष ज्ञानेश्वर माऊली सासवणे. यापुढे होणारा सामना आपण चालू मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया. मैदानावरती आपण पाहतोय 8 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती पाहतोय. एक षटकार आलाय जयेश लटच्या माध्यमातून. हसनैन कुरेशी एक हार्ड हिटर फलंदाज. 3 ते 4 वर्षामध्ये आपण पाहतोय चांगल्या नावारूपाला आलाय आणि मात्र त्याच्या बॅटचा झंझावात अनेक स्पर्धेमध्ये गाजतोय मित्रांनो. यावेळेसच्या चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी. भूषण राऊत त्या चेंडू मागे आणि मात्र पकडलाय झेल. हसनैन बॅक टू द डगआउट. भूषण राऊत याने आणि मात्र विकेट प्राप्त होते निवास गावंड याला. चांगल्या प्रकारे खेळ मैदानावरती आपण पाहतोय. महेश कटवटे वन डाऊनचा फलंदाज. चांगल्या प्रकारे सामने होत आहेत मित्रांनो. मैदानावरती संध्याकाळचं सत्र आहे आणि मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये रिलायन्स नवगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ सागरी गणेश थळ. दोन्ही मातब्बर संघांमधील ही घमासान युद्ध चेंडूफळीचं मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा निवास बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूवरती आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. षटकार. षटकाचा खेळ इथे पूर्ण होतोय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 14 धावा. महेश कटवटे याने आल्या आपल्या इरादा मात्र इथे स्पष्ट करून दाखवलाय षटकार मारून. चांगल्या प्रकारे सामने मैदानावरती आपण पाहतोय. पहिलं षटक काहीसे 2 षटकार निवास गावंड यांच्या गोलंदाजीवरती लागलेत आणि एका गड्याला तंबूचा रास्ता सुद्धा दाखवलाय. हसनैन कुरेशी एक मोठा मोरा टिपलाय तो रिलायन्स नवगाव संघाने. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कमलाकर दादले याला.
चला सामन्याला सुरुवात होते. नवीन गोलंदाज राज कवळे गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक दुसरं षटक मैदानावरती घेऊन येतोय. चला सामन्याला सुरुवात होते मित्रांनो. राज कवळे येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिथे मात्र दिगंबर हामणे क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एक धाव. कमलाकर दादले यष्टीरक्षण करतोय. त्याच्या हातामध्ये थ्रो दिलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण आणि मात्र धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 15 या धावसंख्येवरती. चांगल्या प्रकारे ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. महेश कटवटे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याने मात्र आल्या आल्या षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले आणि मात्र सांगितलं माझ्याकडे ती क्षमता आहे आणि त्याने पहिल्या चेंडूवरती मारून दाखवले. परंतु बघूया उर्वरित 4 षटकांचा सामना आहे. महेश खेळण्यासाठी सज्ज. आखोटापाचा चेंडू मोठा एकदा मोठा फटका खेळायचा होता. लाजवाब एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगल्या प्रकारे भूषण राऊत होते. 101% त्याने प्रयत्न केला परंतु झेल मात्र त्यांच्या हातामध्ये येत नाहीये. तोपर्यंत 2 धावा 17 धावा स्कोर कार्ड वरती लागत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना राज कवळे चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. आज मात्र यावेळेस चेंडूवरती बॅटची लिडिंग एज लागली. वरची कडा लागली. तिथे मात्र बिहाइंड विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये दिगंबर हामणे आहेत. त्याने मात्र अडवलाय चेंडू. एकच धाव. सिंगल वरती भर मानावा लागेल दोन्ही फलंदाजांना. 18 धावा स्कोर कार्ड वरती जयेश आहे. जयेश आणि महेशची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे सागरी गणेश थल संघ सध्याच्या मोसमामध्ये तुफान फॉर्म मध्ये असणारा संघ मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळेसच्या चेंडूवरती लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू जयेश सोडणार नाही आहे. जयेशने धिरकावलाय मॅक्सिमम. मित्रांनो जयेशच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. जयेश सुद्धा मागील झालेल्या कोहली प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राहिलेला. त्याला सुद्धा फ्रीज होती आणि ती फ्रीज मात्र जयेशच्या घरामध्ये गेली. मित्रांनो चांगल्या प्रकारे मैदानावरती कमबॅक केलंय राज कवळे याने. चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते राज कवळे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. आता मात्र उंची जास्त लांबी कमी. पकडलाय झेल आणि मात्र जयेश लट बॅक. चला राकेश रामनाथकर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ झालाय आणि मात्र 24 धावा 12च्या सरासरीने धावपलक जाऊन पोहोचतोय. चला मित्रांनो जर 3 षटकार आणि मात्र 3 चौकार मारले तर राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर मात्र राकेशजी चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. क्रिकेटचे दर्दी रसिक त्यांचा आरसी ग्रुप संघाचे संघ मालक राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मैदानावरती आलेलं आहे. महेश स्ट्राईक एंड वरती आणि त्याचा साथीदार फलंदाज आपण पाहतोय राकेश रामनाथकर. लोपेश येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती.
पहिला चेंडू व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका लोपेशच्या माध्यमातून गोलंदाजी होते मित्रांनो. लोपेश दखणे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता. व्ही शेप मध्ये खेळलेला फटका महेश याने 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचत आहेत. 26 धावा. चांगल्या प्रकारे संत गतीने सामना सुरू असताना मैदानावरती पाहतोय. एकीकडे सागरी गणेश स्थळ आणि त्यांच्या विरोधामध्ये रिलायन्स नवगाव प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर. यावेळेस हा चेंडू चांगला चेंडू आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न लोपेशाचा आपल्याला पाहायला मिळतोय. महेशची रेंज ओळखली. महेश मात्र पुढ्यातले चेंडू मोठमोठे फटके मारतोय. त्याच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय लोपेशाचा. तो प्रयत्न मात्र सक्सेसफुल होतोय. बघूया तिसरा चेंडू कशा प्रकारे टाकला जातोय महेश साठी. हा मात्र फुलटॉस चेंडू आहे. ह्या चेंडूवरती झेल पकडलाय आणि मात्र महेशला सुद्धा माघारी परतावं लागेल. चला मित्रांनो, आजच्या दिवसासाठी राकेश चव्हाण यांच्या माध्यमातून मित्रांनो चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक कोणताही खेळाडूने घेतली आजच्या दिवसामध्ये तर सन्माननीय राकेशजी चव्हाण यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्रिकेटचे दर्दी रसिक अक्षरशः खेळाडू आहेत आणि मात्र त्यांनी क्रिकेट कोण पेलय असे मात्र राकेशजी चव्हाण आरसी ग्रुप संघाचे संघ मालक. हा चेंडू आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. मयूर बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज केदार. चांगली गोलंदाजी म्हणता येईल लोपेश दखणे याची. अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गाड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मात्र 2 धावा खर्च केल्यात. एक चांगली संमिश्र षटक म्हणता येईल लोपेश दखणे याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यंदाच्या मोसमामध्ये रिलायन्स नवगाव संघामध्ये त्यांनी पदार्पण केलंय आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी त्याच्याकडून आज मात्र तलवार क्रीडांगणावरती आज आपल्याला पाहायला मिळते. समोर संघ सुद्धा सागरी गणेश स्थळ संघ हा सुद्धा विस्फोटक संघ आहे आणि त्या नामवंत संघाला नामोहरण करणारी गोलंदाजी आज मात्र लोपेश दखणेच्या माध्यमातून आज पाहायला मिळते. केदारसाठी टाकलेला चेंडू स्क्वेअर कट केलाय. तिथे मात्र हेमंत पाटील आहेत. सिंगलच धाव. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर मात्र 27 धावा स्कोर कार्ड वरती लागतात. षटकातील शेवटचा चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू राहिलाय. समोर फलंदाज एक अनुभवी फलंदाज राकेश रामनाथकर. 40+ हा खेळाडू आहे. अनेक वर्ष त्याने टेनिस क्रिकेटला दिलीत आणि भरपूर दांडगा अनुभव आहे तो राकेश रामनाथकर याला. लॉन फुल टॉस पद्धतीचा चेंडू राकेश सोडणार नाहीये. राकेशने धिरकावून दिला परंतु काय एफर्ट्स जतीन वाटकरे यांनी सुंदररित्या आपल्या संघासाठी अक्षरशः 4 धावा वाचवल्यात. चांगल्या प्रकारे मित्रांनो एफर्ट्स लावले ते जतीन याने. षटकाची होते समाप्ती आणि मात्र षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत सागरी गणेश स्थल संघाच्या 29 धावा. बघूया निर्णायक षटकामध्ये कोण येतोय गोलंदाज. याच्या नंतरचा सामना ज्ञानेश्वर माऊली सासवणे विरुद्ध बापदेव रांजणकार या 2 संघादरम्यान होणार आहे. नाणेफेकीचा कौल ज्ञानेश्वर माऊली संघाच्या बाजूने लागलेला आहे. सामना 3 षटकांचा असेल परंतु निर्णय घेण्याच्या अगोदर आमच्या सूचना आहेत दोन्ही संघांना की तुमचा काही निर्णय असू द्या, कालोख जरी झाला तरी ती मॅच पूर्ण होणार. किती 29 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात.
राकेश रामनाथकरचा चांगला फटका होता, परंतु जतीन वाटकर याने चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्यात. नवीन गोलंदाज सौरभ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू स्क्वेअर कट, अप्रतिम स्क्वेअर कट, परंतु तिथे विनोद वाटकरे, विनोद कोणतीही चूक करणार नाहीये आणि काहीचा चांगला स्क्वेअर कट होता, परंतु 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला विनोदने झेल पकडताना पाहायला मिळतोय. चला आणखी एक फलंदाज पाठवा मित्रांनो, जास्तीचा वेळ होतोय. सागरी गणेश थर्ड, नवीन फलंदाज यश, आणखी एक फलंदाज पाठवा मित्रांनो. आणखी एक सामना व्हायचा आहे. घड्याळामध्ये बघा आपण वाजलेत किती. आणखी एक सामना मित्रांनो मैदानावरती खेळणं गरजेचं आहे. यश समोर फलंदाज आहे, गोलंदाज पाहतोय सौरभ पाटील. चांगला चेंडू, आता मात्र हलवार गतीने राकेश जणू काही गार्डन मध्ये आलाय अशी मात्र रन घेतोय. एक धाव पूर्ण, स्ट्राईक एंड वरती आहे. राकेशकडे डानगा अनुभव आहे आणि मात्र तो अनुभवाचा पुरेपूर वापर करून सागरी गणेश थल संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. तब्बल 40+ झालेला हा खेळाडू आरसी ग्रुप अलिबाग संघाकडून 40+ मध्ये नेहमी खेळत असतो. विनोद सुद्धा आहे, आरसी ग्रुप संघाचा कर्णधार असतो. परंतु बघूया राकेश रामनाथकर कशा प्रकारे आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवतोय. सौरभ पाटील एक नवोदित गोलंदाज आहे, परंतु 2-3 वर्षामध्ये त्याने मात्र चांगली कामगिरी या अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये करून दिलेली आहे. पंच मात्र नाखुश आहेत. बराचसा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचांनी मात्र वाईट घोषित केलाय आणि मात्र धावसंख्येवरती 1ची वाढ, धावफलक जाऊन पोहोचते 31च्या घरामध्ये. 31 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना समोर फलंदाज राकेश रामनाथकर. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पंचचे दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर. सौरभ पाटीलचं या गोलंदाजीचं विश्लेषण पाहायला गेलं तर राकेशच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवतोय. जर शरीरात जवळ दिला तर मात्र राकेश सोडणार नाहीये. त्या जिद्दीने गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. बघा, राकेशच्या जवळ चेंडू दिला तर राकेश सोडणार नाहीये आणि त्याने ते सिद्ध करून दाखवलंय. A1 क्वालिटीचा या षटकाराच्या मदतीने 38 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. राकेश रामनाथकरच्या पुढ्यात चेंडू दिला की टप्प्यामध्ये कार्यक्रम करतो, त्या पद्धतीचा हा फटका होता मित्रांनो. पुन्हा एकदा जरूर कमबॅक करेल सौरभ पाटील. आखोड टप्प्याचा चेंडू, चेंज ऑफ पेस केलाय. टप्पाचं नियंत्रण काहीसं मागे घेतला टप्पा. आखोड टप्प्याचा चेंडू मात्र राकेश रामनाथकर याला काहीसा समजत नाहीये. बीट होतोय चेंडू आणि मात्र डॉट चेंडूची सांगता होते. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बघूया 2 चेंडू वरती काय करून दाखवतोय राकेश रामनाथकर, काय रोखतोय सौरभ. पुन्हा एकदा काय फटका खेळलाय राकेश रामनाथकर, ऑन अ फायर. अनुभवाचा पुरेपूर वापर करून दिलाय. पद्धतीने 44 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. बघूया चांगल्या प्रकारे फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा प्रहार, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि राकेश रामनाथकर फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. क्लास इज परमनंट. तो क्लास मैदानाच्या आतमध्ये राकेश रामनाथकर यांनी दाखवलाय. अनुभवाचा पुरेपूर वापर करून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. 44 धावा
धावफलकावरती लागल्या आणि मात्र 45 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. सौरभ पाटील एक नवोदित गोलंदाज होता, त्याच्यावरती आक्रमण चढवलं आणि मात्र या संघाचं मात्र चांगली धावसंख्या उभारली. बघूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चलतोय विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद. राकेश बद्दल बोललास आत्ताच. रायगड प्रीमियर लीग झाली होती 40+, त्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी केली, मॅच विनिंग फलंदाजी केली होती त्याने आणि शेवटी चॅम्पियन सुद्धा ठरले होते त्या स्पर्धेचे. आता रायगड प्रीमियर लीग झाली त्याचे. बिग बॅश रायगड प्रीमियर लीग 40+ मास्टर. चला बॅटर जाऊ दे दोन्ही मैदानात. दोन्ही बॅटर लवकरात लवकर, कारण अजून याच्यानंतर सामना खेळवायचा आहे. कदाचित आपला जर सामना अजून त्याच्यानंतर खेळवायचा झाला तर काळोखामध्ये मोबाईलच्या लाईटमध्ये खेळवायला लागेल. अतिरिक्त फलंदाज सुद्धा दोघे जण गेले जा सोबत त्यांच्या आणि तिथे थांबा स्क्वेअर लेग अंपायरच्या इथे, कारण 45 धावांचं लक्ष आहे. 45 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 4 ओव्हर्स. पंचेचाळीस धावांचं लक्ष घेऊन सलामीवीर कोण मैदानात उतरतात आपण बघूया. कमलाकर दादले आणि त्याच्या साथीला सोबत सलामीला पहिले बेनीचे फलंदाज हेमंत पाटील यांची जोडी मैदानात जाणार. नवगावचे रिलायन्स नवगाव संघामध्ये आपण बघतोय एक अनुभवी खेळाडूंचा अनुभवी फलंदाजांचा भरणा मैदानामध्ये आहे. प्रत्येक खेळाडूने कित्येक मॅच विनिंग खेळ साकारलेले आहेत. असे हे मॅच विनर्स खेळाडू. अतिरिक्त 2 फलंदाजांनी सुद्धा जायचं आहे पाठोपाठ त्यांच्या. हेमंत पाटील, कमलाकर दादले हे 2 भन्नाट खेळाडू आहेत. आपण बघतोय त्यांना कित्येक वर्ष जास्तीत जास्त फॉर्म टिकवून ठेवणं. आपण खेळत राहू शकतो 50 काय 60 वर्षापर्यंत टिकून राहू शकतो खेळत, परंतु जो फॉर्म आहे ना कंटिन्यू ठेवणं हे महत्त्वाचं असते. आणि हे सर्व खेळाडू जे आहेत रिलायन्स नवगाव मैदान संघामध्ये त्यांनी सर्वांनी आपला फॉर्म अद्यापही टिकवून ठेवलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे. वयाची 40शी बहुतेक खेळाडूंनी पार केलेली आहे. असा खेळाडू आणि नवीन 3 ते 4 खेळाडूंना घेऊन ते खेळत आहेत. सलामीची जोडी मैदानात गेली. 45 पंच जरा फास्ट करायला आपण, तुम्ही फास्ट घ्यायला लावायचं आहे. 45 धाव म्हणजे अतिशय चांगली धावसंख्या उभारलेली आहे ती जागृती थळ संघाने, कारण मागचा सामना आपण बघितला होता 29 धावा केल्या होत्या, त्या 28 धावा जागृती थळ संघाने. परंतु त्या धावा काढताना सुद्धा रांजणपाडा संघाला त्याने नामोहरम केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. प्रत्येक गोलंदाजांनी जीव तोडून गोलंदाजी करत आपल्या संघाला त्याने प्रयत्न केला होता विजयश्रीपर्यंत पोहोचण्याचा, परंतु शेवटला 9 ते 10 धावा नक्कीच कमी पडल्या त्यांच्या संघाला. जर फलंदाजांनी, आणि वैशिष्ट्य म्हणजे आज त्यांच्या एकाही बॅटरच्या बॅटमध्ये चेंडू आलेला नाही. चौकार षटकार यांची आतषबाजी नाही, एकही चौकार षटकाराची नोंद झाली नाही त्यामध्ये. आयुष साखरकर, ओम साखरकर आणि पहिला जो धक्का बसला साई साखरकरच्या रूपात, त्यातून शेवटपर्यंत त्यांचा संघ सावरला नाही. तदनंतर यश सारखा चांगला फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं, ही पण त्यांची थोडीशी चूक झाली. चला चलूया या सामन्याकडे. 45 धावांचं लक्ष आहे. जयेश लटच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. मागच्या जी स्पर्धा झाली होती या मैदानामध्ये शेवटची स्पर्धा कोळी प्रीमियर लीग, त्यामधील मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकवलेला हा जयेश लट गोलंदाजीसाठी आलेला आहे. पहिल्या चेंडूवर अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याकडे तैनात केलेला होता, परंतु त्याच्यापर्यंत चेंडू 1 बाउन्स पोहोचतोय. 1 धावेने कमलाकर दादले खातं उघडतोय. कमलाकर दादलेचं वैशिष्ट्य आहे की पहिला चेंडू आहे ना तो ऑफस्टमच्या बाहेर असला की तो कव्हरच्या डोक्यावरून किंवा डीप बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून षटकार मारण्याची क्षमता तो बाळगून ठेवायचा. आता सुद्धा त्याचा प्रयत्न तोच होता, परंतु ज्यांनी आज प्रयत्न केलेत ना स्क्वेअर कट करण्याचे वगैरे, ते तेवढे बाद झालेत. काही आज समजत नाही आहे की चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बॅटवर चेंडू उशिरा येतो की काय असं ते. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, खडे खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचताच मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत न पोचल्यामुळे चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. धावसंख्या 1. पुढचा चेंडू थोडा मारण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सी मारे
आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला. 1 बाउन्स, 4 धावांसाठी. 5 धावा धावफलकावर. 45 धावांचं लक्ष आहे. सूर्य अस्ताला हळूहळू जात आहे. थोडीशी किरण कमी होतात. या वेळेला ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा इनस्विंग पद्धतीचा चेंडू आतमध्ये येतोय आणि बॅक टू द बॉलर चेंडू जातोय सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. टप्पा 1 बाउन्स. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकात आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 5 धावा काउंट केल्या गेलेल्या आहेत, निघालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा यॉर्कर करण्याच्या प्रयत्नात खोलातून खेचून काढलाय, परंतु या वेळेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय. क्षेत्ररक्षक करत नाहीये कोणतीही चूक आणि हेमंत होतोय पाठ. यावेळेला फलंदाजीचा टान्स ओळखला गोलंदाजांनी आणि त्या ठिकाणचा जो क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनचा तो काढून लॉंग ऑफला ठेवला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑनला ठेवला. अशा प्रकारे बाद होऊन परततो. एक मोठा हादरा बसतोय तो हेमंतच्या रूपामध्ये. हेमंतकडे खूप मोठी क्षमता होती जास्तीत जास्त धावा काढण्याची. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर लागलेली आहे ती 5 धावा. पहिलं षटक समाप्तीच्या दिशेने पॉवर प्ले होत चाललेला आहे आणि अद्याप 5 धावा धावफलकावर आहेत आणि एक महत्त्वपूर्ण सलाम फलंदाज बाद झालेला आहे. नवीन बॅट्सर दिगंबर हामने. दिगंबर हामने मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा हवेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. हसनेन कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद. ऋतिक, पूर्वी एक काळ असा होता की थळ विरुद्ध नवगाव हा सामना असला ना की लोक पुढचा सामना जर थळ नवगावचा आहे त्यांना माहिती असायचं टायमिंग कधी आहे. त्यावेळेला वेळात वेळ काढून त्या सामन्याला उपस्थिती लावायचे, कारण त्यांना माहीत आहे हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे जसा चुरशीचा असतो. ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड ॲशेस मालिका जशी चुरशीची असते तसा तो सामनासुद्धा महत्त्वाचा चुरशीचा होणार यात त्यांना वाटायचं असं. आणि पब्लिक बघायला तुफान गर्दी करायची. त्यावेळेला मैदान चारी बाजूने भिन्न व्हायचं. अशा प्रकारचा तो त्यावेळेला चुरस होती. परंतु ती चुरस कधी होती? ज्या वेळेला पॅकर नवगाव होता आणि जुना थळेश्वर थळ संघ होता त्यावेळेला ती चुरस असायची. परंतु नंतर वेगवेगळे संघ नवगावमध्ये निर्माण झाले. वेगवेगळे संघ थळेश्वर थळ सोबत आणखी दुसरे झाले. आता मात्र त्यानंतर मात्र फुटबॉल संघांना सुरुवात झाली आणि मग खेळीमेळीची भावना निर्माण झाली आणि थळ आणि नवगाव यांचा ते संघर्ष जो होता जो पहिला थळ नवगाव सामन्यामधला तो थोडासा कुठेतरी समाप्त झाला. मॅच खेळतात अजून टफ फाईट होत आहेत, परंतु तो संघर्ष असायचा जो मॅच बघण्याचा तो समाप्त झाला. या वेळेला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू गोलंदाजीसाठी मयूर कटवटे आलेला आहे. पहिला चेंडू गाडला, दुसऱ्या मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झालेली आहे 2 ने वाढून 7 धावा. धावसंख्येचा आकार वाढवावा लागेल, धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल, कारण 7 धावा झालेल्या आहेत. लक्ष थोडंसं मोठं आहे, लक्ष लांब जाईल जोपर्यंत आपण एकाच दुसरा मोठा स्ट्रोक्स लगावण्यासाठी. 1 डाऊन बॅट्समन बाद झाल्यानंतर सेकंड डाऊनला बघतो आपण विनोद वाटकरे नॉन स्ट्राईक एंडवर. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र घेण्यापासून तो रोखू शकत नाहीये. एक धाव मिळालेली आहे. 8 धावा धावफलकावर. शंतनू पेडणेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. काही वर्ष मंगलमूर्ती थळ संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आता पुन्हा एकदा आपल्या थळ संघामध्ये त्याने पुन्हा पदार्पण केलेलं आहे. सागरी गणेश थळ संघामध्ये. विनोद वाटकरे. पुनरागमनाचा सामना त्याचा आहे, परंतु शेर कभी घास नाही खाता तशा पद्धतीचा पहिला चेंडू आपण बघतोय. अप्रतिम असा स्क्वेअर कट होता त्याचा. फलंदाज मारलेला, परंतु क्षेत्ररक्षकाला बुचकळ्यात पडणारा वेगाचा अंदाज आला नाही क्षेत्ररक्षकाच्या. परंतु एकापेक्षा धावा मिळत नाहीत कारण आउटफील्ड थोडं स्लो आहे. पलीकडच्या साईडला झाडी आहे तिथे, त्याच्यामुळे चेंडू स्लो झाला. एकच धाव मिळाली. धावसंख्या झाली 9 धावा. आता मात्र चेंडूची जी साय असते वरची, म्हणजे जी लोकर असते ती थोडीशी कमी झालेली असेल आणि नक्कीच मोठे स्ट्रोक्स बघायला मिळतील रिलायन्स नौगावच्या खेळाडूंकडून. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातो. एकदा धाव मिळालेली आहे. दुसरी धाव होणार का? परंतु दोन्ही फलंदाज आपण बघतोय 40+ होऊन गेलेले आहेत. 40+, 45+.
सासवणे आणि रांजणकर कॅप्टन दोन्ही परत या इकडे, प्लीज परत या. सासवणे, रांजणकर. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न पुन्हा हवेत होता. हसनैन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. एक धाव मिळाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? प्रयत्न होता, परंतु चेंडू तोपर्यंत गोलंदाजाच्या रोखाने फेकला. एकाच धावेवर संतुष्ट. धावसंख्या झाली 11 धावा. अद्यापही 34 धावांची आवश्यकता आहे. 2 षटके आणि या षटकातील एक चेंडू आणि आवश्यकता आहे ती 34 धावांची. ह्या चेंडूनंतर मात्र मोठे मोठे स्ट्रोक्स येणं आवश्यक आहे. प्रत्येक षटकामागे 2-2 तरी षटकार किंवा 1-2 षटकार चौकार लगावणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बेहतरीन स्क्वेअर कट. नजर नाही अजून हाटी, अद्यापही नजर शाबूत आहे. संध्याकाळ झालेली आहे, परंतु कट, स्क्वेअर कट, कोणत्या ठिकाणी कोणता चेंडू आहे हे मारण्याची क्षमता अद्यापही बाळगून आहेत. अद्यापही मोठ्या स्पर्धा खेळण्याची ते मनसुबे बाळगतात. 40+ झालेले असले, 45+ झालेले असले तरी अद्यापही ते नौजवान खेळाडूंच्या सोबत, त्यांच्या बरोबरीने, त्यांच्या सोबत खेळताना आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या झालेली ती 12 धावा. आता मात्र आवश्यकता आहे ती 12 चेंडू आणि 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा. बघा इक्वेशन कसं आहे ते. 12 चेंडू आणि 33 धावा. हे आणखी एक धाव आपण काउंट करतोय. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 13. आवश्यकता आहे ती 11 चेंडू आणि 11 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. विनोद वाटकरे, आपला परफॉर्मन्स पुन्हा त्याला दाखवावा लागेल. आज शेर को जिंदा रखना पडेगा. या टायगर अभी जिंदा है. अतिशय चांगला स्ट्रोक. 1 बाउंस, सी मारे शापार, चौकार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु ह्या वेळेला बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये गेला आणि फलंदाज मात्र विनोद माघारी परतणार. फलंदाज बाद. टीम मिटिंगला येऊ नका, आधी तिथूनच सांगा काय असेल ते तुमचं, कारण बॅटर पोचलेला आहे. यस, निखिल कवळे फलंदाजीसाठी संघाचा कर्णधार. धावसंख्या झाली ती 17. 17 धावा धावफलकावर आपण बघतोय. आवश्यकता आहे ती 28 धावांची. 9 चेंडू 28 धावा. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. महेश कटवटे गोलंदाजी करतोय. एकच धाव मिळतोय धावसंख्येत वाढ झाल्यानंतर. अठरा धावा धावफलकावर लागतायत. 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 27 धावा आणि अशा कित्येक सिच्युएशन या फलंदाजांनी हाताळलेल्या आहेत. 8 चेंडू 27 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर कट फसतोय जरासा, परंतु एक धाव मात्र मिळेल.
आज यश मात्र मिळत नाही आहे. मोठा स्क्वेअर कटचा फटका, षटकार किंवा चौकार कमलाकर दादलेच्या बॅटमधून बघायला मिळालेला नाही आहे. धावसंख्येत एकची वाढ झाली. आपण बघता 19 धावा धावफलकावर आहेत. 7 चेंडू आणि 26 धावा. 7-26 या चेंडूवर जर मोठा स्ट्रोक्स आला तर मात्र पुढचं षटक थोडंसं हा भन्नाट वेगामध्ये पडलेला हा चेंडू महेश कटवटेला थोडंसं काल एक झोप नसेल लागली, कारण सामना जिंकला होता काल त्यांनी जवळजवळ आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या 2 चेंडूंवर गुजरात विरुद्ध तो सामना आपण बघितला ना, चेन्नई, तशा पद्धतीचा सामना बघायला मिळाला होता काल. तो उंदेराळी म्हणजे सागरी गणेश स्थळ विरुद्ध वायशतचा, आणि त्या 2 चेंडूंवर 10 धावांची आवश्यकता असताना महेशच्या त्या 2 चेंडूंवर वायशत संघाच्या अभिराज पाटील याने 10 धावा फटकावल्या होत्या. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतो श्री साखरकर गोलंदाजीसाठी येतोय. श्री नरेश साखरकर. 6 चेंडू आणि 26 धावा. एक नवोदित गोलंदाज, परंतु या नवोदित गोलंदाजाने नांदाई पाड्याच्या मैदानावर अतिशय सुंदर गोलंदाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. खराब चेंडू होता पहिला चेंडू. भीमर, इट्स अ नो डिलिव्हरी. वेगात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त वेग आणला आणि चेंडूचा जो नियंत्रण होतं ते हरवून बसलं होतं. पंचांचा इशाराला नो बॉल. आता मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या आवश्यक आहे. धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा. 24 रन्स इन 6 डिलिव्हरीज इन ओव्हर. परंतु चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू होता. एक धाव मात्र मिळते. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 4 मोठे फटके 5 चेंडूंमध्ये. 4 मोठ्या स्ट्रोकची गरज 5 चेंडूंमध्ये. काय घडणार, काय होणार? रिलायन्स नवगाव संघावर मात करणार का सागरी गणेश स्थळ संघ, किंवा हे मोठे स्ट्रोक्स खेचून रिलायन्स नवगाव संघ आपली मातब्बरता सिद्ध करून दाखवणार का? 4 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू 23 धावा. ये लीजिए, मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न. चेंडू खूप काळ हवेत आहे, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज बाद. चार चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू 23 धावा.
बॅटर राहिलेले आहेत. रांजणखार संघ फिल्डिंगसाठी यायचा आहे पटापट. किती षटकांचा सामना आहे कमिटी?